तर नमस्कार मित्रांनो. तर आपण घेतल्याचा आज गावरान बारीक माशा काय होत नाही त्याला बघा. तर पाकारलेलं आता साफसफाई बारीक माशांची. भले बारीक देतो टाकून. राहू दे ना, म्हातारं पण मामा बनेत ना, तव्यावर हे करता येते ना, मग त्या जाळीवर या. याच्यातले गंद पाणी झाले, फेकून द्या. काटे आहेत कधी याला गंद पाणी झाले, काटे आहेत हे फेकून द्या एकदा. तर आता इकडे मी बनवायला लागलो चहा, बघू शकता. आणि सोनाली नाही आहे घरी, सोनाली गेलेली तिच्या पप्पाच्या घरी. तर आज घेतल्या त्या गावरान माशा. पप्पा माशा धुवायला लागले बाहेर आणि अक्काने आत्ताच मसाला वगैरे भाजला शेगडीवर. आणि चला म्हटलं आता मी चहा करतो सगळ्यांना. तर आता चहा ठेवलेला आहे मी शेगडीवर. थोड्या वेळात चहा आपला उकळेल आता, बघू शकता. तर इकडं आपण घेतलेले आहेत गावरान बारीक माशा. तर आता या उकळत्या भाजीमध्ये टाकून द्यायचं. तर या गावरान माशा घेतलेल्या आहेत आपण बारीक, दिसत असेल तुम्हाला. या माशा त्या भाजीमध्ये वरचं आणून या जाळ, पहिलं जाळ काढतील सांगलं होती त्या दिवशी दिलं नाही ते पप्पांकडे बांधले. तर आता ह्या भाजीमध्ये त्या माशा टाकून त्याच्यात आपल्याला बारीक गावरान वर असं हाताने टाक ना, हाताने टाकायचं. तर बघा मित्रांनो, त्या माशा याच्यामध्ये टाकणं चालू आहे अक्काचं. बघा, तर सगळ्या बारीक माशा आहेत गावरान. तर या गावरान माशांना खूप टेस्ट असते. वाळलेलं पाहिजे त्या बारीक वरदडीले आहेत ना. त्याच वाळून ठेवायचं होतं मीठ लावून. मुऱ्या आहेत काय का मुऱ्या दुसऱ्या असतात? गावरान माशा म्हणे माणूस त्या दिवशी हे झाला होता काय करणार बारीक माश वगैरे. आणि थोडं मीठ टाक. टेस्ट तर भारी लागली बारीक माशाची. बस बस. तर या देवा. तर अशा गावरान बारीक माशांची भाजी कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या गावरान माशांच्या भाजीचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर आता याच्यावर झाकण ठेवायचं का? हो ना, मग टाईम लागेल त्याला आता.
आपल्यालाच बंद करते आहे गरम शिजलीवर राहतात. मला काय म्हणतात कधी बंद करायला लागेल? उकळा यायला येऊ उकळत द्यायचं. सोडत ना आपण उकळ नाही आणत सोडतात. ते शिजते का तसं मग? तेव्हाच वाटत नाही. काय बघ थोडं. गरमीचंच वाटत ते आता शेगडी गरम ना. तर आपण उकळत्या भाजीमध्ये ह्या माश्या टाकल्या होत्या मित्रांनो. आणि माश्या टाकल्याच्या नंतर पण आता भाजीला उकळा यायला लागला. मला वाटतं आता हे बंद करून टाका. बारीक माश्या लवकर शिजतात, शिजले असतील. हे बंद करायचं का? तर आपल्या भाजीला मस्त असा कट आलेला आहे बघू शकता. तरी बघा करतोय बंद. ठेवतो झाकण. तर आपली भाजी आता झाली रेडी. माशाची गावरान बारीक. दादा द्यायचा कांदा. बाबा बाबा खाता येते ना खाता येते. गाळ झालेत. त्याच्यावर झाकण कुठे? काय राहिलं? लिंबू. हां. कांदा. डबल एक लिंबू आलं. लिंबू पाहिजे का? हां. अरे पोळ्या. भाकर पाव दे बरं थोडी. आली मांजर. अशा माशाने गाडग्या धरायचे. काय करायचं? हां आणि पुरायची गाडगे काढून काढावं. छोटी मामा म्हणे 10-15 मिनिटं झाली. मी आता सांगलं होतं म्हणे द्यायचं हळद. बारीक मासे आले ते म्हणजे ते तयारून आलाय ते म्हणलं म्हणलं तर मिलिंदच्या मायचं म्हणते मिलिंदच मायचं म्हणले. मिलिंदच्याच मायचं माहितीच नाही इकडे येते मिलिंदच्याच मायचं पेपर घेतला बनवते म्हणलं मिलिंदच्या फोन लाव सांग सांगते. भाजी गांजाशी मग जेवण मस्त भाजी झाली. रस्सा. काटे आहे का?
फिगरच होता. सगळे मुंडके फोडावे लागते त्याचे. पोट फोडा लागतंय. नाही तर मग गुडुरक लागतील ना. नाही एकोणची एक फळ मुलींच्या काही टाकून द्यायचं. ते दारू नेतोच म्हणत नाही ते मला. चालू काय ते तुम्ही नेहमी घेतात म्हणून मग तुमच्या इथे उभं राहते. वाटत जास्त जोडता नाही आला तिला. अर्धवट बॉल ते द्यायला करून हो का तुमचा टाकला जाता. त्याला आणलं ते म्हणे 10,000चा. 10,000 10,500 ते म्हणे ते काटा नाही म्हणलं होतं की बदलून घे बारीक दांड्याचे. बारीक दांडेच नव्हते सगळे तसेच होते. ते रिंग फुकट राहतात मग. ते म्हणे बा हेच काय तुम काय खाता? तुम काय खाता? मी अरे बाजू घ्या ना. वरण खायला आले का तुम्ही? हा हे खा ना माशाची भाजी. ही चवदार झाली बारीक माशाची. हिने घेतले अर्धा किलो. शोभाने मी अर्धा किलो. त्याने अर्धा किलो. कोणी घेतले 50 रुपयाचे अर्धा किलो. तर काय करायला लागली अक्का तू? हा लोणचं? कोणतं लोणचं? हा गुळाचं गोड. गुळाचं गोड लोणचं. मग आता याच्यात काय काय टाकलं? मोहरी हळद मीठ मोहरी हळद तिखट आणि गूळ आणि मीठ हे सगळं याच्यात टाकलंय आणि याच्यात तेल टाकलंय. आणि आता हे काय करायचं? हा तर हे त्या काल फोडलेल्या आंब्याच्या फोडीमध्ये टाकायचं का? तर बघू शकता मित्रांनो, काल फोडले होते आपण. कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. आपण फोडल्या होत्या कैऱ्या आणि त्या फोडून घेतल्या होत्या आणि आज त्याची सामग्री तयारी केली गोड लोणच्याची. याच्यामध्ये बरंच काही टाकलं आहे. गूळ टाकला आहे, हळद टाकली, मीठ टाकलं आहे, लाल तिखट टाकलं आहे. आणि आता हे त्या फोडलेल्या कैऱ्यामध्ये टाकून द्यायचं आणि मग एका भरणीमध्ये टाकून द्यायचं ते आणि मुरू द्यायचं चांगलं. तर दाखवतो तुम्हाला मी पुढं टाकताना.
कुठं दिसायला दिसत नाही आता. झालं तयार. विरघळला गुळ. तर हे तयार झालंय आता, बघू शकता तुम्ही, दिसत असेल तुम्हाला. तर याचं करायचं आहे गोड लोणचं, गुळाचं लोणचं गुळ टाकून. तर झालंय. गरम झालं की चांगलं. लवकर नका. घेऊ बरं. कपडा आण. पाहिजे होते कपडे तसे उतरायला. कढई मोठी आहे ती कढई. खाली कढईचं वजन आहे, शेगडी जाईन घेऊन. गार झाल्यावर टाकायचं थोडी. तर आपल्याला गार झाल्यावर टाकायचं आहे आंब्याच्या फोडीमध्ये. तर आता ह्या लोणच्यामध्ये आपण हे त्या मसाल्यामध्ये आपण हे लोणचं टाकलं. आता लोणचं म्हणजे कैऱ्या टाकल्यात आणि हे तयार झालं आपलं गोड लोणचं. आता याला भरणीमध्ये भरून ठेवावं लागतं.